वेलकम स्टुडंट्स. तर बघा, आज आपण बघणार आहे फर्स्ट सेमिस्टर BSc मायक्रोबायोलॉजीचा इंडस्ट्रियल केमिस्ट्रीचा मोस्ट एक्सपेक्टेड पेपर सेकंड. तर जनरली बघा, हा तुमचा 30 मार्क्सचा पेपर असतो. जनरली टाईम पिरियड याला 2 तास असतात. तर जसं तुम्हाला माहिती आहे, आपण मागच्या सिरीजमध्ये तुमच्या मायक्रोबायोलॉजीचे 5 पेपर कंप्लीट केले होते. त्याच्यामधून तुमचं आउट ऑफ 30 मार्क्स 27 मार्क्स आपल्या प्रॅक्टिस सेट पेपर 2 to 6 मधून आले होते. तर जनरली जर बघा तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करायचं असेल तर आपले व्हिडिओ बघू शकता. तर बघा, हे पण आपण घेऊन आलेलो आहे सेकंड सिरीज. यामध्ये तुमचे इंडस्ट्रियल केमिस्ट्रीचे बघणारे आपण बघा मोल कन्सेप्ट अँड मटेरियल बॅलन्स. तर जनरली जर बघितलं आपण तर बघा तुम्हाला याच्यामध्ये क्वेश्चन फिफ्थ 5 क्वेश्चन दिलेले असतात विच कॅरीज द 30 मार्क्स. तर एका क्वेश्चनला तुम्हाला 6 मार्क्स असतात. याच्यामध्ये बघा पहिलं दिलेलं आहे तुम्हाला राईट दी आन्सर इन शॉर्ट. हे वन लाईनचे सेंटेन्स आहे. तुम्हाला इच क्वेश्चन कॅरीज दी 1 मार्क्स. बघा पहिलं जर बघितलं आपण तर कन्वर्ट दी 0.025 मीटर क्यूब टू लिटर्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे डिफाईन मोलॅरिटी. थर्ड आहे व्हॉट इज द ॲटॉमिक वेट ऑफ कॅल्शियम. फोर्थ आहे बघा डिफाईन सिलेक्टिव्हिटी. फिफ्थ आहे कन्वर्ट दी 2500 ग्राम टू किलोग्राम्स म्हणजे 2.5 kg. 6 नंबरचा आहे बघा डिफाईन स्टॉइकिओमेट्री. आणि सेवन्थ आहे फाइंड द इक्वलंट वेट ऑफ H2SO4. याचं हायड्रोजनचं तुम्हाला मॉलिक्युलर वेट दिलेलं आहे 1, सल्फरचा दिलेलं आहे 32 आणि ओचा दिलेलं आहे ऑक्सिजनचा 16. त्यानंतर आहे बघा 7 नंबरचा डिफाईन दी PPM पार्ट्स पर मीटर दिलेलं वाटते. त्यानंतर बघा क्वेश्चन सेकंड आहे तुम्हाला युनिट फर्स्टमधून सॉल्व एनी 2 क्वेश्चन्स ऑफ आउट ऑफ 4. दॅट इज हे तुम्हाला कोणतेही 2 सॉल्व करायचे 3 पैकी. तर जनरली जर बघितले आपण तर हे एक क्वेश्चन तुम्हाला जनरली जर बघितलं आपण तर 3 मार्क्ससाठी असतो आणि ती 2 क्वेश्चनचे 6 मार्क होतात. पहिला आहे बघा कन्वर्ट दी फॉलोविंग 6000 ml टू लिटर, 6 लिटर होतो. त्यानंतर सेकंड आहे 0.1 टन टू किलोग्राम. थर्ड आहे बघा याच्यामध्ये फर्स्टमध्ये 450 सेंटीमीटर क्यूब टू क्युबिक मीटर. सेकंड आहे डिफाइंड अँड एक्सप्लेन फंडामेंटल क्वांटिटीज. सेकंड डिराइव्ड क्वांटिटीज. आणि थर्ड CGS सिस्टम सेंटीमीटर ग्राम सेकंद सिस्टम. 3 आहे बघा याच्यामध्ये क्वेश्चन कन्वर्ट दी फॉलोविंग 0.05 मीटर क्यूब टू सेंटीमीटर क्यूब. सेकंड 1.5 टू 10⁻6 मिलीग्राम टू किलोग्राम. थर्ड आहे 750 100 ग्राम टू kg म्हणजे हे 7.5 kg. फोर्थ आहे याच्यामध्ये राईट दी शॉर्ट नोट्स ऑन FPS सिस्टम, MCAS सिस्टम आणि SI युनिट्स. युनिट सेकंड आहे बघा क्वेश्चन 3 सॉल्व एनी 2 क्वेश्चन्स आउट ऑफ 4. तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला 2 क्वेश्चन सॉल्व करायचे. एक क्वेश्चन कॅरी करतो तुमचा 3 मार्क्स आणि असे मिळून तुमचे 6 मार्क्स हे क्वेश्चन 3ला आहेत. तर पहिलं दिलेलं आहे कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर वेट ऑफ फॉलोविंग. फर्स्ट वन इज युरिया CO NH2 होल 2, ग्लुकोज C6H12O6, calcium carbonate that is CaCO3. Second question is calculate the percentage composition by mass of ethanol C2H6O. Third question is define the following. First a mole, second a molecular weight, third a equivalent weight. Fourth a solution contains 10 gram solute dissolved in 90 gram of water. Calculate mass percentage, mass fractions and parts per meter, that is ppm. Unit third आहे बघा क्वेश्चन फोर्थ सॉल्व एनी 2 क्वेश्चन्स आउट ऑफ 4. ही पण तुम्हाला 3 मार्क्ससाठी एक क्वेश्चन असतो. असे 6 मार्क्सचा वेटेज क्वेश्चन 4ला. तर बघा जनरली जर बघितलं आपण तर पहिला आहे तुमचं अ filter press receives a slurry containing 25% solids and 75% liquid. If 200 kg of slurry is filtered. तर बघा ज्यावेळेस तुमचं एक स्लरी काय करतो कंटेन करतो 25% सॉलिड आणि 75% लिक्विड. इफ 200 किलोग्राम ऑफ स्लरी इज फिल्टर्ड कॅल्क्युलेट. तर जर तुम्ही 200 ग्राम स्लरी फिल्टर केली तर तुम्हाला खालचं कॅल्क्युलेट करायचं. एक मास ऑफ सॉलिड रिटेन, सेकंड मास ऑफ लिक्विड फिल्ट्रेट आणि थर्ड दिलेले टोटल सॉलिड्स पर्सेंटेज इन फीड.
बी अ मिक्सचर कंटेन्स 20% सॉल्यूट अँड 80% इनर्ट. त्यानंतर सॉल्वंट एक्स्ट्रॅक्ट 70% सॉल्यूट फ्रॉम 150 ग्राम किलोग्राम ऑफ फीड. कॅल्क्युलेट सॉल्यूट एक्स्ट्रॅक्टेड, सॉल्यूट रिमेनिंग, मास ऑफ इनर्ट प्रेझेंट. थर्ड आहे बघा, एक्सप्लेन द क्रिस्टलायझेशन अँड ड्रॉ सिम्पल फ्लो शीट डायग्राम. फोर्थ आहे बघा, युनिट थर्ड मध्ये जनरल दिलेलं तुम्हाला. राईट अ शॉर्ट नोट ऑन evaporation, extraction, filtration. Unit 5th आहे, solve any 2 questions out of 4. तर हे पण तुम्हाला जनरली 3 मार्क्सचा एक क्वेश्चन असतो. इट कॅरीज आणि टोटल होतं यांचं 6 मार्क्स. तर बघा पहिले, डिफाईन द फॉलोइंग टर्म्स. स्टॉइकियोमेट्रिक कोइफिशियंट, कन्वर्जन, यील्ड. सेकंड क्वेश्चन आहे, फॉर द रिएक्शन C3H8 plus 5O2 converted into 3CO2 plus 4H2O. तर जनरली जर बघितलं आपण तर बघा 50 मोल ऑफ प्रोपेन अँड 80 मोल ऑफ ऑक्सिजन आर फेड. If 80% conversion of propane occurs, calculate first moles of CO2 form, moles of H2O form, moles of O2 consumed. Reaction generally जर बघितलं आपण तर twice HCl plus CaOH2 converted into CaCl2 plus twice H2O given 40 mole HCl, 30 mole CaOH2. Calculate the limiting reactant, moles of CaCl2 form, moles of excess reactant left. लास्ट क्वेश्चन आहे बघा, एक्सप्लेन द स्टेप्स इन मटेरियल बॅलन्स विथ केमिकल रिॲक्शन. सो इथं जर बघितलं आपण तर तुमचे 2 मोस्ट इम्पॉर्टंट एक्सपेक्टेड पेपर आपण इथं कव्हर केलेले. तर अजून बघा पार्ट 3 तुमचं मॉर्निंगला अपलोड करतो. तोपर्यंत हे चांगला अभ्यास करा. थँक्यू.